मंडळी, शेजारी राष्ट्रांच्या बाबतीत आपला देश नेहमीच अनलकी राहिलाय. एकीकडे पाकिस्तान दर दुसऱ्या दिवशी काही ना काही खुरापती करत असतं, तर पाकिस्तानकडे लक्ष द्यावं तर तिकडे चीनला काहीतरी काड्या सुचतात. चीन आपल्या विस्तारवादी धोरणाच्या नादात शेजारी राष्ट्रांच्या जमिनी बळकावताना दिसत असतो. यापूर्वी त्यांनी भारतातील कितीतरी भाग आपल्या नकाशात दाखवला होता. पण आता काल परवा सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झालेत, ज्यामध्ये दिसतंय की चीनी सैनिक अरुणाचल प्रदेशात भारतीय हद्दीत घुसून तिथल्या नागरिकांना त्रास देत आहेत. चीनी सैनिक भारतीय हद्दीच्या आत तब्बल 60 किलोमीटर पर्यंत आल्याचं देखील सोशल मीडियावर बोललं जातंय. आता हे कितपत खरं आहे आणि भारत सरकार त्याबद्दल नेमक्या काय हालचाली करत आहे आणि यासोबतच भारत चीन सीमावाद नेमका काय आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. भारत आणि चीन यांच्यातला सीमावाद हा अनेक दशकांपासूनचा एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि संवेदनशील विषय आहे. आणि अशातच आता सीमेवरून पुन्हा एकदा एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकत्याच समोर आलेल्या काही सॅटेलाइट फोटोंमुळे पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेश मधला सीमावाद चर्चेत आलाय. या फोटोंमध्ये चीनच्या ताब्यात असलेल्या पण भारत दावा करत असलेल्या भागात रस्ते आणि काही नवीन बांधकाम सुरू असल्याचं दिसून येतंय. विविध माध्यमांच्या रिपोर्ट्समध्ये हा दावा करण्यात आलाय. तसंच काही व्हिडिओजमध्ये तर चीनी सैनिक भारताच्या हद्दीत घुसून स्थानिक नागरिकांना त्रास देतानाही दिसत आहेत. यावरून असा प्रश्न पडतोय की चीन शांतपणे सीमेजवळ आपली पकड अधिक मजबूत करतोय का? आपण सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला हवं की हा वाद आजचा नाहीये. भारत आणि चीन यांच्यातला सीमावाद अनेक दशकांपासून सुरू आहे. खरं बघायला गेलं तर भारत आणि चीन यांच्यात 3488 किलोमीटर लांबीची सीमा आहे, जिला प्रत्यक्ष नियंत्रण रेषा असं म्हटलं जातं. या सीमेची स्पष्ट आणि अधिकृत आखणी न झाल्यामुळे दोन्ही देशांच्या सैन्याच्या सीमेबाबतच्या संकल्पना वेगळ्या वेगळ्या आहेत. त्यामुळे हा वाद काही भागांमध्ये विभागलेला आहे. त्यातलं पहिलं म्हणजे पश्चिम क्षेत्र, म्हणजेच लडाखच्या अक्साई हा भाग. हा भाग भारताचा आहे, पण 1962च्या युद्धानंतर तो चीनच्या नियंत्रणाखाली गेलाय. त्यानंतर मध्य क्षेत्र म्हणजेच उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या सीमा. या सीमेवरच्या काही भागांवरून छोटे मोठे वाद आहेतच. आणि शेवटी पूर्व क्षेत्र म्हणजे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, पण चीन त्यावर वारंवार दक्षिण तिबेट म्हणून दावा करत असतो आणि तिथं भारतीय नेत्यांच्या जाण्याला विरोध करत असतो. 2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षामुळे हा वाद अत्यंत शिगेला पोहोचला होता आणि दोन्ही देशांनी सीमेवर हजारो सैनिक तैनात केले होते. त्यानंतर सरळ आता हा वाद उफाळून आलेला दिसतोय. सध्याच्या अधिकृत माहितीनुसार सीमेवर शेकडो सैनिक हे अरुणाचल भागात राहणाऱ्या लोकांच्या जागेवर ताबा करताना दिसत आहेत. त्यासोबतच याआधीही चीनने अरुणाचलच्या खोऱ्यात त्यांची गावं वसवायला सुरुवात केली होती. भारत याला थेट लष्करी घुसखोरी मानत नसला तरी भविष्यातील सुरक्षेच्या दृष्टीने हा मोठा धोका आहे. यामुळेच भारतानेही आपल्या बाजूने पायाभूत सुविधांचा विकास सुरू केलाय. परंतु गेल्या काही महिन्यातच भारत चीन संबंधांमध्ये तणाव निवळण्याच्या दृष्टीने काही सकारात्मक घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. पण कालच्या या घटनेनंतर देखील केंद्रातून किंवा संरक्षण मंत्रालयातून चीन विरोधात कोणतीच हालचाल दिसून येत नाहीये. त्यामुळे भाजप सरकार चीनच्या या घुसखोरीवर शांत का आहे, हा प्रश्न सातत्यानं विरोधक आपल्याला विचारताना दिसत आहेत. मंडळी, 27 मे 2026 रोजी बीजिंगमध्ये भारत आणि चीनच्या अधिकाऱ्यांमध्ये महत्वाची बैठक पार पडली होती. यामध्ये सीमा व्यवस्थापन, सीमेची निश्चिती आणि शांतता राखण्यावर सकारात्मक चर्चा झाली. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काही काळापूर्वी स्पष्ट केलं होतं की सीमेवरचा सुमारे 75% वाद हा दोन्ही देशांमधल्या लष्करी आणि राजनैतिक स्तरावरील चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यात आलाय. दोन्ही देशांनी देपसांग आणि डेमचोक यांसारख्या अत्यंत संवेदनशील भागांमधून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया राबवली असून तिथं समन्वयाने पेट्रोलिंग सुरू करण्यात आली आहे. त्यासोबतच हा वाद बाजूला ठेवून दोन्ही देश आता आर्थिक संबंध आणि परकीय गुंतवणुकीबाबत नियम शिथिल करण्यावर विचार करतायत. पण आत्ताच्या या नव्या सॅटेलाइट इमेजेस बद्दल बोलायचं झालं तर विविध रिपोर्ट्सनुसार चीनच्या नियंत्रणाखाली असलेल्या एका भागात नवीन रस्ते, काही इमारती आणि पायाभूत सुविधांचं काम सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. हा भाग 1959 पासून चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येतंय. मात्र भारत आजही त्या भागावर आपला दावा करतो. त्यामुळे हे केवळ बांधकाम नसून सीमावादाशी संबंधित एक मोठी संवेदनशील घटना मानली जाते. इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की सीमेवर रस्ते किंवा गाव उभारणं इतकं महत्त्वाचं का असतं? याचं कारण म्हणजे सीमावर्ती भागात तयार होणारी पायाभूत सुविधा भविष्यात अनेक प्रकारे उपयोगी पडू शकते. चांगले रस्ते, पूल आणि इतर सुविधा असल्यावर दुर्गम भागात पोहोचणं सोपं होतं. त्यात स्थानिक प्रशासनाला मदत होते, नागरिकांची वाहतूक सुधारते आणि गरज भासल्यास सुरक्षा दलांची हालचाल देखील अधिक वेगाने होऊ शकते. म्हणूनच अशा प्रकारच्या प्रत्येक बांधकामाकडे दोन्ही देश अत्यंत बारकाईने पाहतात.
गेल्या काही वर्षात भारत आणि चीन या दोन्ही देशांनी सीमावर्ती भागातल्या पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात भर दिलाय. भारताने आपल्या बाजूने अनेक नवीन रस्ते, पूल, बोगदे आणि संपर्क व्यवस्था विकसित केल्यात, ज्यामुळे सीमावर्ती भागातील नागरिकांना देखील मोठा फायदा होतोय. तज्ज्ञांचंही असं मत आहे की सीमेजवळील प्रत्येक मोठ्या बांधकामाचा अर्थ तात्काळ लष्करी कारवाई असा लावता येत नाही. मात्र अशा घडामोडी भविष्यातील रणनीतीचा भाग असू शकतात, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष देखील करता येत नाही. म्हणूनच सॅटेलाइट इमेजेस, अधिकृत निवेदनं आणि प्रत्यक्ष परिस्थिती या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करूनच निष्कर्ष काढणं योग्य ठरतं. सध्या या प्रकरणावर भारत किंवा चीनकडून कोणतीही नवीन अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र या सॅटेलाइट फोटोंमुळे भारत चीन सीमावाद पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. पुढील काही दिवसात या विषयावर कोणती राजनैतिक भूमिका किंवा अधिकृत स्पष्टीकरण समोर येतंय याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, भारत चीन सीमावाद हा केवळ दोन देशांमधल्या भूभागाचा प्रश्न नाही, तर तो राष्ट्रीय सुरक्षा, सीमावर्ती विकास आणि परराष्ट्र धोरणाशी संबंधित अत्यंत संवेदनशील विषय आहे. त्यामुळे अशा प्रत्येक घडामोडीवर सरकार, सुरक्षा यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ सतत लक्ष ठेवून असतात. त्यासोबतच माध्यमांच्या माहितीनुसार अरुणाचल प्रदेशातील काही स्थानिक आदिवासी संघटनांनी असा गंभीर आरोप केलाय की चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी करून काही जमिनीवर कब्जा केलाय. तरी देखील सरकार या प्रकरणात अजून लक्ष घालत नाहीये. त्यामुळे आमच्या जीवाला इथे धोका निर्माण झालाय असं मत तिथल्या आदिवासी रहिवाशांनी मांडलंय. मंडळी, थोडक्यात सांगायचं तर 2020च्या संघर्षानंतर हा तणाव आता अचानक उफाळून येणं यामागे चीनचा मोठा डाव असू शकतो. ऑलरेडी चीन तिबेटपर्यंत पोहोचलेला आपल्याला दिसून येतोय. त्यात हिमालयातल्या व्हॅलीज आणि अरुणाचल प्रदेशमधल्या वस्त्या चीनने टार्गेट केलेल्या दिसून येत आहेत. तरी देखील ह्या घुसखोरीवर अजून कोणतंच ठोस पाऊल उचललं जात नाहीये. म्हणून सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. बाकी या संपूर्ण घडामोडी पुढे कोणतं वळण घेत आहेत हे येणारा काळच ठरवेल. तुम्हाला या घटनेबद्दल, सीमावर्ती भागातील अशा पायाभूत सुविधांमुळे भविष्यातील परिस्थिती बदलू शकते का, याबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि सोबतच विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.